नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षामध्ये चालू घडामोडी म्हटलं की याला विशेष महत्त्व असलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि या घटकावरती परीक्षेमध्ये जेमतेम जे काय प्रश्न आहेत हे आपल्याला बघायला मिळतात। त्यासाठी हा जो घटक आहे हा घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासणे आणि त्याचबरोबर या घटकाची आपल्याला रिव्हिजन करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं किंवा तेवढंच गरजेचं असतं। आणि आज आपला हा पहिला जो काय प्रश्न आहे या लेक्चर मधला तो आपण बघूयात, व्यवस्थित त्याचा ॲनालिसिस देखील आपण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, PNG नावाचं एक ज्वेलर्स ब्रँड आहे आणि या ज्वेलर्स ब्रँडने आपला एक नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर जो आहे तो या ठिकाणी निश्चित केलेला आहे किंवा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ठरवलेला आहे। तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे, तर या ठिकाणी त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर रणबीर कपूर हा जो आहे हा ब्रँड ॲम्बॅसेडर या ठिकाणी या संस्थेचा असणार आहे। म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये एका मार्काचा प्रश्न असतो, विविध स्वरूपाचे जे काय पेपर होतात स्पर्धा परीक्षेमध्ये, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून हा चालू घडामोडीच्या संदर्भामधला एकमेव आणि महत्त्वाचा घटक असल्यामुळे यावरती प्रश्न हमखास असतो, म्हणून असं लक्षात ठेवायचं आहे। आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतर बघा, केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026ला या ठिकाणी काय झाला, वितरित करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन म्हणत आहे म्हणजे की या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची जी काय आपत्ती आहे किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये आलेल्या ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींचं किंवा या संकटांचं या ठिकाणी काय केलं जातं, तर निरसन केलं जातं किंवा त्यामध्ये महत्त्वाची जी काय भूमिका आहे ती विविध लोक काय करत असतात, पार पाडत असतात। तर त्याच आधारावरती हा इथे एक प्रश्न आहे आणि इथे काय म्हटलंय बघा, व्यवस्थित क्लिअर करूयात। ह्याचं उत्तर लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके या जे आहेत यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार या ठिकाणी काय करण्यात आलाय, वितरित करण्यात आलाय। म्हणून प्रत्येकाने हा जो प्रश्न आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वैयक्तिक या श्रेणीमध्ये दिलेला आहे। आणि मग इथे आपल्याला समजून घ्यावा लागेल की संयुक्त श्रेणीमध्ये हा कुणाला पुरस्कार मिळाला, संयुक्तिक, लक्षात राहू द्या, संयुक्तिक श्रेणीमध्ये हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार का किंवा संयुक्तिक विजेतेपद म्हणलं तरी चालेल, तर हे विजेतेपद कुणाला मिळाले आहे अशा पद्धतीचा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल। तर हे संयुक्तिक विजेतेपद जे आहे हे सिक्कीम स्टेट, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असं आपण म्हणूयात, आणि सिक्कीम या स्टेटला मिळालेला आहे। ओके, आणि त्याचं टायटल या पद्धतीने असेल, सिक्कीम स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी या राज्याला प्रामुख्याने काय मिळालेला आहे, हा पुरस्कार मिळालेला आहे। कशामध्ये, तर सामूहिक श्रेणीमध्ये तो त्यांना पुरस्कार दिला आहे। आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये कुणाला मिळाला आहे, तर वैयक्तिक श्रेणीमध्ये प्रामुख्याने लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे। आपण पुढे जाऊयात। नंतरचं बघा, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या ज्या सायकलच्या स्पर्धा आहेत या आयोजित करण्यात आलेल्या होत्या। आणि या कुठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या, तर पुणे या शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या। या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणत्या संघाला मिळालेलं आहे किंवा कोणत्या संघाने ते जिंकलेलं आहे अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न तयार होईल। आणि आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आहे हे पण थोडंसं लक्षात राहू द्या, राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं होतं। आणि याचा एक वैयक्तिक श्रेणीमध्ये हे जे पदक आहे ते कुणी जिंकलेलं आहे, तर ड्विक मडगवे याने जिंकलेलं आहे। म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हे झालं वैयक्तिक श्रेणीमध्ये। आणि आपल्याला परीक्षेमध्ये परत एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न असतो, जिथे वैयक्तिक विजेतेपद असेल तिथे संयुक्तिक किंवा संयुक्त सामूहिक विजेतेपद देखील असतं। आणि म्हणून आपल्याला हे बघायचं आहे। बघा, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 पुण्यामध्ये आयोजित झालेली स्पर्धा या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे सांघिक म्हणाले, सांघिक म्हणजे संयुक्तिक असणार आहे आणि त्याला सामूहिक पण तुम्ही म्हणू शकता। तर सांघिक विजेतेपद कोणत्या संघाला मिळालेलं आहे,
तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, ली निंग स्टार या संघाला किंवा या संघाने ती जिंकलेला आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 100% हा प्रश्न येणार, यासाठी येणार की पुणे म्हटलं की महाराष्ट्राचा भाग आहे आणि आपल्याला चालू घडामोडीमध्ये मोठ्या प्रमाणावर फोकस केला जातो. महाराष्ट्राच्या संदर्भामधल्या चालू घडामोडी आपल्याला विशेषतः परीक्षेला मोठ्या प्रमाणावर विचारल्या जातात, कारण आपली एक्झाम ही लोकलची असल्यामुळे. पुढे जाऊयात आपण. बघा, जगामध्ये 5G वापरकर्त्यांच्या संख्येनुसार जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणून कोणता देश हा 2026ला विचारात घेतला जाणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, भारत आहे. भारत हा जगामध्ये 5G नेटवर्क किंवा नेटचा वापर करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आणि तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे. जर पहिल्या क्रमांकाचा देश विचारला मित्रांनो तर डायरेक्ट त्याचं उत्तर असलं पाहिजे चीन आहे. कोणता देश आहे, चीन हा पहिल्या क्रमांकावरती देश आहे, लक्षात राहू द्या. म्हणून हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो इथे. आपण जाऊयात पुढे. बघा, भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर अमेलिया हॅवलवर्डे या पद्धतीने हे नाव आहे. आणि हे लक्षात राहू द्या जरा, नाव अमेलिया एवढं जरी लक्षात ठेवलं तरी जमेल. ओके, चला, त्यावरून तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह होईल. नंतरचा प्रश्न बघा, एशियन बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असा देखील या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर विजेंद्र सिंग हे उत्तर आहे. ऑलिम्पिक विजेते राहिलेले आहेत फुटबॉलमध्ये आणि म्हणून यांची जी काय नियुक्ती आहे ती कशापदी केलेली आहे, सदस्यपदी केलेली आहे, अध्यक्षपदी नाही. हे एकदा क्लिअर करा. ओके, पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, तर स्पिस्तुक गस्टर नावाचा हा एक सण आहे. आणि हा जो सण आहे मित्रांनो, हा सण प्रामुख्याने बौद्ध धम्माच्या संदर्भामधला सण आहे किंवा बौद्ध धम्माचे जे काय तत्व असतात या तत्वांचं या ठिकाणी मांडणी करणारा सण आहे. आणि प्रामुख्याने हा तुम्हाला भारताच्या उत्तर भागामध्ये साजरा केलेला दिसून येतोय. आणि मग हा कुठे साजरा होतोय हा महोत्सव ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, लडाख आहे. अरुणाचल प्रदेश नाही आहे, लडाख आहे. म्हणून ती तेवढं एकदा नोट डाऊन करून घ्या. ओके, चला पुढे जाऊयात. आणि इथे हे पण लक्षात ठेवावं लागेल, लडाखमधले जे काय स्थानिक लामा आहेत, लामा म्हणजे काय, भिक्खू, तर ते लामा या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत किंवा पार्टिसिपेशन घेतात ते. आता त्यानंतरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात जुनी नदी, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. जवळपास 300 ते 400 दशलक्ष एवढ्या वर्षापूर्वीची ही नदी आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकतात की डायनासोरसचं ज्या वेळेस पृथ्वी स्थळावरती जे काय अस्तित्व होतं त्यावेळेस ही नदी अस्तित्वात होती किंवा त्यावेळेसची ही नदी आहे आणि सर्वात जुनी नदी आहे. आणि म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियातील ती नदी कोणती किंवा त्या नदीचं नाव काय आहे, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न इथे तयार होईल. आणि तिचं नाव आहे तर फिंक नदी असं तिचं नाव आहे. म्हणून हे एक लक्षात राहू द्या. हा आत्ता डेटा काढलेला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, रोबोट सिस्टीम 15 जे एक क्षेपणास्त्र आहे हे, आणि हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं तुम्हाला दिसून येणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर स्वीडिश देशाचं नाव विचारलं तर स्वीडिश, आणि किंवा मग स्वीडन म्हणा तुम्ही. तर हे जे स्वीडिशचे जे काही लोक आहेत किंवा स्वीडनचे जे काही लोक आहेत त्यांनी हे कोणतं क्षेपणास्त्र विकसित केलं आहे, त्या क्षेपणास्त्राचं नाव काय आहे, तर साप बोफर्स डायनॅमिक्स नाव आहे त्याचं. हे कशाचं नाव आहे, तर या क्षेपणास्त्राचं नाव आहे. ओके, त्याला इन शॉर्ट आपण काय म्हणालो बघा रे, तर RBS-15 या पद्धतीने देखील त्याला ओळखलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीचे जे काय क्षेपणास्त्र असतात किंवा नवनवीन जे काय तंत्र असतात एखाद्या देशाने विकसित केलं की परीक्षेमध्ये हमखास संरक्षणाच्या दृष्टीने आपल्याला परीक्षेमध्ये त्यावरती प्रकाश टाकताना हे दिसून येईल किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्यासाठी हे प्रश्न व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. याच्या मायक्रो नोट्स असणं मी नेहमी म्हणतोय खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करता येणार आहे. धन्यवाद.